9 प्रकारच्या बेरीज आहेत, बरोबर. त्याच्यामध्ये काही दुर्मिळ फळं सुद्धा आहेत, वनस्पत्या आहेत. सगळ्याचा जो मिसळून केलेला काढा त्याला आपण रियांश अमृत ज्यूस म्हणतो. जे बघा आता कोरोनाच्या काळामध्ये गुळवेलाचा काढा बरेच लोक पित होते, माहिती आहे तुम्हाला, निरोगी राहण्यासाठी. त्याच्यामध्ये गुळवेल सुद्धा आहे, तुळशीची पानं आहेत, आलं आहे, अंगूर आहे, डाळिंब आहे, क्रॅनबेरी आहे, गोजीबेरी आहे, स्ट्रॉबेरी आहे, त्याच्यानंतर कोरफड आहे, बरेचसे फळ आहेत. त्या सर्व फळांचा काढा म्हणजे रियांश अमृत ज्यूस. मग तुम्हाला जे पूर्वीच्या लोकांना खायला भेटत होतं प्रत्येक प्रकारची त्या सीझनला फळं, भाजीपाला, वनस्पत्या लोक खायची, ते आता भेटत नाहीत म्हणून माणूस आजारी पडतो. आणि तेच फळं तुमच्या शरीराला भेटावे म्हणून काढलेलं हे आपलं अमृत ज्यूस आहे. मग अमृत ज्यूस घेतल्यामुळे माणूस आजारी पडत नाही आणि असलेल्या आजारातून सुद्धा 100% बरं होतं. आता अमृत ज्यूस चालतं कशावरती? असंख्य अशा आजारावरती, म्हणजेच डोक्याच्या केसापासून पायाच्या नखापर्यंत शरीराचा कुठलाही प्रॉब्लेम असू द्या त्याच्यावरती हे आपला अमृत ज्यूस चालतं. आता त्याच्यामध्ये आजार तुम्हाला सांगायची गरज नाही, कारण कुठलाही आजार असू द्या, प्रत्येक जेवढे आजार आहेत तेवढ्या सगळ्या आजारावरती आपल्या रियांश अमृत ज्यूसनं रिझल्ट दिलेले आहेत, बरोबर. आता हे अमृत ज्यूस आहे लिक्विड मध्ये, अर्धा लिटरची बॉटल आहे. तर ह्याचं घेण्याचं प्रमाण आहे, लहान मुलं जर असतील 1 ते 5 वर्षापर्यंत आपण 3 ml 4 ml देतो, 5 ते 10 वर्षापर्यंत 7 ml, 10 ते 15 16 वर्षापर्यंत 10 ml 12 ml, आणि 18 वर्षाच्या पुढे एकदम 70-80 वर्षापर्यंत सुद्धा आपण 15 ml बिनधास्तपणे देऊ शकतो. त्याच्यामध्ये एखाद्याची खूपच बॉडी वीक असेल किंवा एक वय जास्त असेल तिथं 10 ml सुद्धा आपण घेऊ शकतो. आता बघा इथं लहान मुलांना 15 वर्षापर्यंत कोरं द्यायचे, 15-18 वर्षाच्या पुढून प्रत्येकाला 7 ml पाण्यामध्ये, कोमट पाण्यामध्ये हा डोस द्यायचा आहे अमृत ज्यूसचा. सकाळी अनुषापोटी न तोंड धुता, सगळ्यात महत्वाचं, सकाळी अनुषापोटी न तोंड धुता हे अमृत ज्यूस घ्यायचे. अमृत ज्यूस घेतल्याच्या नंतर आपल्या पोटामध्ये ना लिक्विड म्हणजे कुठलं पाणी, चहा, दूध बिलकुल सुद्धा गेलं नाही पाहिजे, किंवा कुठलं अन्न किंवा कुठलं फळ आपल्या पोटात गेलं नाही पाहिजे. एकदम रिकाम्या पोटी घ्यायचे आणि 1 तास रिकाम्या पोटीच राहायचे, पाणी सुद्धा प्यायचं नाही. संध्याकाळी सुद्धा सेम तसंच 1 तासाने जेवण केलं तरी चालेल, पण ते सगळ्यात महत्वाचं, चहा, कॉफी बिलकुल सुद्धा त्या व्यक्तीला द्यायचं नाहीये. संध्याकाळी सुद्धा सेम त्याच पद्धतीनं जेवणाच्या 1 तास अगोदर रिकाम्या पोटी आणि 1 तासाने जेवण करायचं. ओके. आता अमृत ज्यूस काम करण्याचं किंवा अमृत ज्यूसच्या ज्या काही स्टेज आहेत त्या थोडक्यात मी तुम्हाला सांगतो. पहिल्या महिन्यामध्ये बॉडी डिटॉक्स करायचं काम करतं, म्हणजे तुमच्या शरीरामधले जे काही अँटीऑक्सिडंट आहे, जे नको असलेले घटक पूर्ण बाहेर काढण्याचं काम करतं. म्हणून पहिल्या महिन्यात शरीर थोडंसं हलकं वाटतं, जुलाब लागतं, म्हणजे आपली पूर्ण बॉडी डिटॉक्स होते. दुसऱ्या महिन्यामध्ये ज्या जागच्या सेल्स डॅमेज असतील, कमी असतील, तिथल्या सेल्स स्ट्रॉंग करण्याचं, त्यांची इम्युनिटी पॉवर वाढवण्याचं काम आपला अमृत ज्यूस, म्हणजे जो तुमचा आजार आहे त्या आजारावरती काम करतं. तिसऱ्या महिन्यामध्ये तुम्हाला एकदम रिकव्हर झाल्याचं फील होतं किंवा रिकव्हर पूर्णपणे करण्याचं काम अमृत ज्यूस करतं. अशा पद्धतीनं आपलं अमृत ज्यूस काम करतं, बरोबर. त्याच्यामध्ये ज्याला वेट कमी करायचं असतं अशा व्यक्तीनं कडक पाण्यात घ्यायचं, ज्याला वेट वाढवायचे त्या व्यक्तीनं नॉर्मल पाण्यात घेतलं तरी चालतं. आणि ज्या लोकांना आजार आहे अशा लोकांनी कोमट पाण्यात घ्यायचं. कोमट पाण्यात म्हणजे जसं किती वेळी चहा पिल्यासारखं लागावं अशा पद्धती. ओके. त्याच्यानंतर जे आपलं दुसरं प्रोडक्ट आहे रियांश अमृत कॅप्सूल.
तर रियांश अमृत ज्यूस म्हणजे लिक्विड मध्ये होतं. तर जे काही प्रवासी वगैरे किंवा प्रवास करणारे कोणी व्यक्ती असतील तर त्यांच्यासाठी आपल्याकडे कॅप्सूल मध्ये सुद्धा आहे. त्यात सुद्धा सेम कंटेंट्स आहेत, मात्र कॅप्सूल जे आहेत ते 1 महिनाभर जातात, कारण 60 कॅप्सूल असतात. कॅप्सूल हे जेवण केल्यानंतर घ्यायचे आहेत, पोटभर जेवण करून. रियांश अमृत कॅप्सूल ओके, सेम कंटेंट आहे, एक लिक्विड मध्ये आहे, एक कॅप्सूल मध्ये आहे. त्याच्यानंतर आहे रियांश डायबुजी. आता रियांश डायबुजी म्हणजे जे काही शुगरचे वगैरे पेशंट आहेत अशा व्यक्तीसाठी आपण डायबुजी देतो. 4 अमृत ज्यूस, 2 डायबुजी, समजा 2, 250, 250 शुगर असेल तर बरोबर. शुगर साठी एखाद्याचं वेट जास्त असेल तर वेट लॉस साठी सुद्धा आपण देतो डायबुजी. 90+ वगैरे असेल तर एखादं डायबुजी आपण वेट लॉस साठी सुद्धा देतो. त्याच्यानंतर आहे रियांश आर्थोजी. काय की नाही, आर्थोजी म्हणजे हाडाच्या रिलेटेड आहे बरोबर. समजा गुडघे दुखी असेल, मणक्यात गॅप वगैरे असतील किंवा चरबीच्या गाठी वगैरे असेल, संधिवात असेल, त्याच्यासाठी 4 अमृत ज्यूस, 2 आर्थो. यात सुद्धा 60 कॅप्सूल आहेत. ह्या सुद्धा एक कॅप्सूल पोटभर जेवण करूनच घ्यायचे आहेत. त्याच्यानंतर आहे रियांश पॉवर बूस्टर प्लेन. ओके, तर ज्या व्यक्तीची इम्युनिटी पॉवर कमी असेल, 50-55+ वय असेल, पॅरालिस झालेल्या व्यक्ती असेल, पॅरालिसचा अटॅक वगैरे आल्याच्या नंतर, तर अशा व्यक्तीला आपण पॉवर बूस्टर प्लेन द्यायचंय. पण वय 55-60+, 50+ असं वय असावं, अशा व्यक्तीला आपण पॉवर बूस्टर प्लेन द्यायचंय. त्याच्यात सुद्धा 60 कॅप्सूल आहेत, प्रत्येक कॅप्सूल जेवणाच्या नंतर घ्यायचे. त्याच्यानंतर आहे पॉवर बूस्टर प्लस, छोटी डब्बी आहे. आता पॉवर बूस्टर प्लस म्हणजे 50च्या अलीकडे एखाद्याचं वय असेल, ब्लॉकेज वगैरे झालेले असतील, त्या व्यक्तीला देऊ शकतो. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ज्या व्यक्तीला वैवाहिक जीवनामध्ये काही अडी अडचणी असतील किंवा पुत्रप्राप्ती वगैरे होत नसेल, मूलबाळ वगैरे होत नसेल, तर पॉवर बूस्टर प्लस तुम्ही 100% द्या. खूप छान असे रिझल्ट आहेत, त्याचा कुठलाही साईड इफेक्ट बिलकुल सुद्धा नाही. त्याच्यानंतर आहे लेडी लाईफ केअर. आता बघा, जसं पॉवर बूस्टर प्लेन आणि प्लस पुरुषासाठी काढलेला आहे इम्युनिटी पॉवर वाढवण्यासाठी, तसं महिलांसाठी लेडी लाईफ केअर आहे. महिलांचे कुठलेही प्रॉब्लेम असू द्यात, लेडी लाईफ केअर रिकव्हर करतं. त्यामध्ये पिसीओडीचा प्रॉब्लेम असेल, त्याच्यामध्ये लहान सहान महिलांचे दुखणे असतील, ब्लड कमी जास्त प्रमाणात जात असेल, पांढरा पडदा, लाल पडदा जे काय असेल, त्या सर्व गोष्टी रिकव्हर करण्याचं काम लेडी लाईफ केअर करतं. म्हणजे महिलांची एक मैत्रीण म्हणून ओळखलं जाणार खूप जबरदस्त असं प्रोडक्ट लेडी लाईफ केअर आहे. कुठलाही आजार असू द्या महिलांना, तो 100% रिकव्हर होतो. चिडचिड वाटत असेल, कारण महिलांना बरेच वेळी कामाचा लोड खूप असल्या कारणानं चिडचिडेपणा म्हणा, अस्वस्थ वाटणं, अशा गोष्टीचा प्रॉब्लेम होतो. किंवा गर्भाशयामध्ये पिशवीमध्ये गाठी असतील, कुठलाही महिलांचा आजार असू द्या, 100% रिझल्ट लेडी लाईफ केअरनं लागतो बरोबर. त्याच्यानंतर आहे पायलोराइड. आता पायलोराइड म्हणजे मूळव्याध. बऱ्याच प्रकारचे मूळव्याध असतात. रक्त्या मूळव्याध असतं, आग पडायचं मूळव्याध असतं, कोंबाचं मूळव्याध असतं, बवासीर असतं, बगिंदर, हे जे काही प्रकारचे असतात, शरीरातलं हिट वाढल्याच्या नंतर त्या गोष्टी होतात. तर त्याच्यासाठी 4 अमृत ज्यूस, 2 पायलोराइड, त्याच्यात सुद्धा 7 कॅप्सूलच आहे. प्रत्येक कॅप्सूल हे जेवणानंतर घ्यायचे. कुठल्याही प्रकारचा मूळव्याध असू द्या, 100% कमी होतो. त्याच्यानंतर आहे टेन्सर लाईफ.
नवीन निघालेलं. जर बीपीचा कुठलाही त्रास असेल, बीपीचा त्रास चांगला नसतो. लो बीपी वगैरे होणं शरीरासाठी खूप हानिकारक असतं. तर बीपीचा वगैरे हाय बीपी लो बीपी होत असेल तर 4 अमृत ज्यूस 2 टेन्सर लाईफ द्या. बीपी कमी होऊन जाईल. तर थोडं बहुत राहिलं तर आपण परत पुढचा कोर्स द्यायचा, कारण कसं शक्यतो आजार खूप जुने असतात आणि लगेचच ते आजार बरे होणं किंवा रिकव्हर होणं थोडस जड जातं. त्यामुळे थोडस 1-2 कोर्स पुढे सजेस्ट करत चला. टेन्सर लाईफ खास बीपी साठी. त्याच्यानंतर आहे पुनर्नवा प्लस. आता पुनर्नवा प्लस काय करतं तर किडनी लिव्हर, ज्याचं कोणाचं किडनी लिव्हर हार्ट जे मधले छोटे छोटे पार्ट आहेत आपल्या शरीरामधले महत्वाचे ते पार्टला सेफ्टी ठेवण्याचं प्रोटेक्शन देण्याचं काम पुनर्नवा प्लस करतं. खूप छान रिझल्ट आहेत पुनर्नवाचे सुद्धा. माणसाला पुनर्जीवन देण्याचं काम पुनर्नवा प्लस करत असतं. त्यात सुद्धा 60च कॅप्सूल आहेत. टेन्सर लाईफ मध्ये सुद्धा 60 कॅप्सूल आहेत. प्रत्येक कॅप्सूल ही जेवणाच्या नंतरच घ्यायचे, बरोबर. त्याचे फायदे डीप मध्ये जर बघायला गेलं तर प्लॅन बुक वरती खूप डीप मध्ये आहेत बरं का. याचे फायदे प्रत्येक कॅप्सूलचा काय काय फायदा होतो खूप डीप मध्ये आहे. इथं सांगायला गेलं तर आपला खूप वेळ जातो. त्याच्यानंतर कॉम्बो पॅक मधलं शेवटचं प्रोडक्ट आहे मित्रांनो डायवेदा. त्याला आपण डायबेटिक केअर म्हणायचो पूर्वी किंवा डी कंट्रोल कॅप्सूल. आता नवीन नाव आलेलं आहे डायवेदा. म्हणजेच जिथं आपण समजा एखाद्या व्यक्तीची शुगर वाढलेली आहे त्या व्यक्तीचं वजन एकदम 35-40 किलोचं आहे आणि डायबुजी दिल्यानंतर परत त्याचं वेट लॉस होणार. तर मग अशा व्यक्तीला काय करायचं, किंवा एखाद्याला लिक्विड पचन होत नाहीये, सोसत नाही, तर अशा व्यक्तीला काय करायचं शुगरसाठी, तर आपलं जे डायवेदा आहे हे कंट्रोल डायबेटिक केअर याची बॉटल द्यायची. 2 डायबेटिक केअर 4 अमृत ज्यूस. त्याच्याने काय होणार प्रत्येक गोळी जेवणाच्या नंतर खायची आणि शुगर जे आहे ते कंट्रोल मध्ये राहते. गोड खाण्याची इच्छा वगैरे होत नाहीये. हे झाले आपले कॉम्बो पॅकचे प्रोडक्ट मित्रांनो. आता आपल्याकडं स्मॉल प्रोडक्ट सुद्धा आहेत गोरगरिबांसाठी. त्याच्यामध्ये अँटीपेन ऑइल आहे, आर्थो अँटीपेन ऑइल. जे हाडाच्या रिलेटेड कुठले आजार असतील किंवा पेन होत असेल, जसं आपण विक्स लावतो तर हे आपलं अँटीपेन ऑइल लावायचे. फक्त 2 थेंब टाकायचं आणि वरतून हात फिरवायचा. जास्त मालिश वगैरे करायचं नाही, लगेच आराम वाटतो. ओके. त्याच्यानंतर आहे सॅनिटरी नॅपकिन, जे महिलांसाठी खूप गरजेचं आहे. जे मार्केटचं बाहेरचं वगैरे वापरतात तर ते खूप धोकादायक आहे, कारण त्याच्यामुळं बऱ्याचशा महिलांना गर्भाशयाचे कॅन्सर वगैरे होतात, गर्भाशयाला गाठी वगैरे, किंवा जे काही संक्रमित विषाणू असतात त्या विषाणूची लागण होऊन बरेचसे आजार उद्भवतात. कारण हे जे आहे प्युअर कॉटनचं आहे, आपलं यांचं आहे. ते इतर जे असतात ते जे हॉस्पिटलच्या गाद्या वगैरे असतात त्या गाद्याच्या कापसापासून बनवलेल्या असतात. त्याच्यामुळं तिथं कसले आजारी पेशंट आलेले असतात, त्याच्यामुळं संक्रमण होण्याची खूप शक्यता असते. तर थोडस आपलं वापरायला शिका, सेफ्टी आहे बरोबर. त्याच्यानंतर आहे छोट्या प्रोडक्ट मध्ये रियांश अमृत अल्कलाइन ड्रॉप. आता मी मगाशी तुम्हाला सांगितलं की फिल्टर पाणी पितो आपण, त्याच्यामध्ये ऑक्सिजन मिनरल्स बिलकुल सुद्धा भेटत नाही. त्यामध्ये अल्कलाइन ड्रॉप टाकून आपण पाणी प्यायचं. तुमचे पाण्यापासून होणारे आजार तर थांबवतं, पण जे कसलाही मोठा आजार असेल तर त्याला लवकर रिझल्ट देण्याचं काम हे आपलं अल्कलाइन ड्रॉप करतं. पाण्यामध्ये अमृत ज्यूस मध्ये जर टाकून दिलं ना खूप फास्ट रिझल्ट देतो अल्कलाइन ड्रॉप. खूप जबरदस्त आहे. डेलीच्या पाण्यामध्ये टाकून सुद्धा सहकुटुंब सहपरिवार सुद्धा युज करू शकता अल्कलाइन ड्रॉप. तर त्याचं घेण्याचं प्रमाण सुद्धा 1 लिटर पाण्यामध्ये 4-5 थेंब टाकून पिऊ शकतात तुम्ही. ओके. त्याच्यानंतर आहे रियांश मल्टीव्हिटॅमिन स्प्रे. जर ऑफिसला वगैरे असाल कुठं एका ठिकाणी बैठक असेल, मिटिंग असेल, आळस येत असेल तर मल्टीव्हिटॅमिन स्प्रेचा यूज करायचं. 2 वेळा स्प्रे घ्यायचा दाढेखाली, 1 वेळा दाढेखाली, जिभेच्या खाली दाढेपाशी, आणि वरतून 1 ग्लास पाणी प्यायचं. लगेच फ्रेश वाटतं. त्याच्यानंतर आहे रियांश, जे आता नाव परत बदललं आपलं,
रियांश अँटी ऍडिक्शन ड्रॉप जो आहे आपला व्यसनाच्या बाबतीत, कसले व्यसन असू द्या, रियांश अँटी ऍडिक्शन ड्रॉपने व्यसनमुक्ती होते. जसं दारू वगैरे. आता बऱ्याचशा महिलांचे संसार उद्ध्वस्त होता वाचवले आहेत आपल्या अँटी ऍडिक्शन ड्रॉपनी. कारण दारुड्या माणसाचं काय खरं नसतं मित्रांनो. घराची वाट जरी लागली तर त्या व्यक्तीला कधी घरच्याची काळजी वगैरे वाटत नाही किंवा त्याचं व्यसन सुटत नाही, बरोबर. तर किंवा महिलांना वगैरे मिश्रीची सवय असते किंवा गोळ्या खायची सवय असते. दवाखान्यात थोडस काय झालं की लगेच गोळ्या खायचं, किंवा तुम्हाला चहाची सवय आहे. जे तुमचे व्यसन जे आहे ते व्यसन सोडवण्यासाठी रियांश अँटी ऍडिक्शन ड्रॉप, त्याचा सुद्धा यूज तुम्हाला 1 ग्लास पाण्यामध्ये 4-5 थेंब टाकून करायचा आहे. त्याचे सुद्धा खूप छान रिझल्ट आहे. तर एखादा बेवडा पाण्यामध्ये प्यायला तयार होत नसेल तर त्या बेवड्याला आपण भाजीमध्ये किंवा चपातीमध्ये टाकून सुद्धा देऊ शकतो. तेवढं 2-3 थेंब एक्स्ट्रा टाकावं लागतं आपल्याला, बरोबर. त्याच्यानंतर आहे रियांश ऍसिडिटी ड्रॉप, जो की ऍसिडिटीचा जो काही प्रॉब्लेम आहे महिलांना, बऱ्याच महिलांना ताणतणावामुळे किंवा चहाची खूप आवड असल्यामुळे तर ऍसिडिटीचा प्रॉब्लेम होतो. तर ऍसिडिटीचा प्रॉब्लेम दूर करण्यासाठी सुद्धा आपल्याकडे ऍसिडिटी ड्रॉप आहे. ते सुद्धा ज्या वेळेला ऍसिडिटी होईल असं वाटतं की 1 ग्लास पाण्यामध्ये 5-7 थेंब टाकून 1 ग्लास पाणी पिले की लगेच आराम वाटतो. खूप छान रिझल्ट आहेत ऍसिडिटी ड्रॉपचे सुद्धा. त्याच्यानंतर आहे आपल्याकडं रियांश आय क्लिअर ड्रॉप. आता पहिला आय क्लिअर ड्रॉप म्हणायचो आपण, आता आय क्लिअर असं नाव आले. डोळ्याच्या संबंधित आहे. मोठमोठे मोतीबिंदूचे सुद्धा ऑपरेशन याच्याने कॅन्सल झालेले आहेत मित्रांनो. डोळ्यावरती अतिरिक्त आलेलं मांस असेल, डोळ्यावरती आलेला पडदा असेल, डोळ्यात पडलेलं फूल असेल, मोतीबिंदू असेल, कमी दिसत असेल, डोळे लाल होत असतील, डोळ्यावर पाणी गळत असेल, डोळे कचकच करत असतील, असे कुठल्याही डोळ्याचा प्रॉब्लेम असू द्या, तो प्रॉब्लेम 100% दूर करतो आपला रियांश आय केअर ड्रॉप. मी सुद्धा यूज करतो, खूप जबरदस्त आहे. त्याच्यानंतर आहे रियांश किडनी स्टोन, म्हणजे आता त्याला आपण स्टोन एक्स ड्रॉप असं म्हणतो. म्हणजे किडनी स्टोन साठी खूप जबरदस्त असं काम करतो. अमृत ज्यूस दिलं तर किडनी स्टोन पडतो, पण जास्त व्हायला लागतो अमृत ज्यूस. पण जर किडनी स्टोनचा ड्रॉप दिला तर ते जाग्यावरती स्टोन फोडून बाहेर काढण्याचं काम किडनी स्टोन करतं. मी आताच दिलं होतं 5-6 दिवसापूर्वी आमच्या मामाच्या मुलीसाठी. तर 2 ते 3 दिवस घेतल्याच्या नंतर लगेच किडनी स्टोन दुखायचा थांबला. म्हणजे एवढं खूप जबरदस्त ड्रॉप आहे. बरेचसे रिझल्ट आहेत त्याचे सुद्धा टीम मध्ये आपल्या, पण मी आता तुम्हाला ताजं उदाहरण दिलं, बरोबर. त्याच्यानंतर आहे रियांश गोल्डन फेशियल ग्लो किट. काय का नाही, तुम्ही महिला सुंदर दिसावं, छान दिसावं, त्याच्यासाठी जे क्रीम वगैरे यूज करतात, तर खरं बघायला गेलं तर ते खूप धोकादायक आहेत. बऱ्याचशा महिला मला ऐकत असतील किंवा पुरुष मंडळी तुम्ही सुद्धा ऐकत असाल, शक्यतो थोडस टाळण्याचा प्रयत्न करा. जरी महिला मंडळ 2 शिव्या जरी मला दिल्या तर हरकत नाही, पण आपलं आयुष्य आपल्याला निरोगी जगायचे. थोडस बाहेरच्या क्रीम वगैरे टाळा खरंच. कारण आहे ना, आपल्या शरीरावरती प्रत्येक ठिकाणी आपल्या स्किनला छोटे छोटे छिद्र असतात. तुम्हाला माहिती, आपला जो शरीरातून घाम जो येत असतो चेहऱ्यावरती वगैरे, तुम्हाला माहिती आहे घाम कुठं पण येतो, नाकावर येतो, गालावर येतो, हनवटीला येतो, कपाळावर, कुठेही घाम येतो, तुम्हाला माहिती आहे ना. तर आपल्या बॉडीला छोटे 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 स्किनला छिद्र असतात. त्या छिद्राद्वारे घाम बाहेर तिथून येतो. आपण जे केमिकलचे लावतो, फेअर अँड लवली असेल, त्याच्यानंतर बरेचसे क्रीम, कारण मी कधी वापरत नाही त्याच्यामुळे मला जास्त काय माहिती नाही त्याच्यातलं. मी साधं पावडर सुद्धा कधी मी चेहऱ्याला वापरतो. ते काय होतं, त्या छोट्या छोट्या छिद्राद्वारे तुम्ही लावले त्यानंतर दिवसभर ठेवता, ते जे केमिकल आहे ना त्या छिद्राद्वारे स्किन मध्ये उतरतं, शरीरामध्ये उतरतं. तिथून सुद्धा बरेचसे कॅन्सर होण्याचं प्रमाण खूप वाढलेलं आहे. तुम्हाला जर बघायचं असेल, जे सिनेमातील अभिनेत्री किंवा आपण असं म्हणू हिरो हिरोईन असं म्हणल्यावर तुम्हाला ओळखेल. हिरो हिरोईन माहितीत तुम्हाला, सगळ्यात जास्त जर प्रमाण कॅन्सरचं कुणाला असेल तर हिरो हिरोईनला आहे. का?
तर प्रत्येक शूटिंगला केमिकलचं वेगवेगळ्या प्रकारचं मेकअप करणं, त्याच्यामुळं बरेचसे कॅन्सर पीडित झालेले सिनेमातील अभिनेत्री अभिनेता, बरोबर. त्याच्यामुळं थोडस टाळा आणि हे जे आहे आपलं रियाजचं आयुर्वेदिक आहे ते यूज करायला शिका. त्याच्यानंतर आहे रोज पेटल मिल्क सोप. आता हे तुम्हाला प्रत्येकाला पाहिजे पण आपल्याकडे अवेलेबल आहे की नाही. सर तुम्ही म्हणणार रोज वापरा वापरा मागितलं की देत ना. थोडस प्रॉब्लेम आहे कंपनी नावामध्ये अपडेट केल्यामुळं, कारण बऱ्याचशा प्रोडक्ट मध्ये नावामध्ये कंपनी अपडेट करते, त्याच्यामुळे थोडस प्रोडक्टचं शॉर्टेज आहे, बरोबर. मागणी सुद्धा खूप वाढलेली आहे, ते मी शेवटी बोलून मी तुम्हाला त्याच्यावरती. तर मिल्क सोप म्हणून आहे, खूप छान आहे, आयुर्वेदिक आहे, त्याचा स्माइल सुद्धा खूप जबरदस्त येतो, सुगंध सुद्धा. 2 प्रकारचे सोप आहेत आपल्याकडे, एक नीम अलोवेरा आणि मिल्क सोप. दोन्ही सोप एक ग्रेड क्वालिटीचे आहेत. नाहीतर आपल्याकडे जे संतूर वगैरे आहे ते दुसऱ्या देशात लोक डुकर वगैरे धुण्यासाठी वापरतात म्हणे. असं मी काय गेलो नाही बाहेरच्या देशामध्ये, पण असं म्हणतात जे आपल्याकडले माणसं वापरणारी साबण बाहेर देशामध्ये म्हणजे जनावर वगैरे धुण्यासाठी वापरले जातात आणि ते लोक आयुर्वेदिक सोप वापरतात. बघितलं आम्ही सुद्धा थायलंडला गेले तेव्हा हे लोक आयुर्वेदिकच वापरतात, जास्त केमिकलचा वगैरे वापर करत नाहीत ते लोक. त्याच्यानंतर आहे रियांश पेटल रोज पेटल स्क्रब. तुम्ही स्क्रब करू शकता, तुम्ही मास्क सुद्धा त्याचा म्हणजे फेस वॉश सारखा सुद्धा वापर करू शकता. खूप छान आहे, चेहऱ्यावरती असलेले काळे डाग वगैरे 100% निघून जातात, पण ते कंपनीकडे अवेलेबल नाही आता सध्या. खूबसूरती का राज कंपनीने अभी छुपाया है, अभी नाही आहे अपने पास. ओके. त्याच्यानंतर आहे 3-in-1 फेस वॉश. खूप जबरदस्त आहे, लेडीज जेंट्स लहान मुलं मुली कुणीही वापरू शकतं. ब्लॅक कलरची छोटी ट्यूब आहे, खूप छान आहे, त्याचे सुद्धा खूप भारी रिझल्ट आहे. चेहरा लगेच उजळल्यासारखं दिसतो आपल्याला, आपल्या स्किनवरती लगेच कळतं. तुमचं वांग वगैरे डाग डब्बे असतील ते सुद्धा निघून जातं, फक्त कंटिन्युअसली थोडस यूज करावं लागतं त्याला. ओके. त्याच्यानंतर सगळ्यात मोठा प्रॉब्लेम डोक्याची केस जाणं, डोक्याची केस पांढरी होणं, हा प्रॉब्लेम तर प्रत्येकाला आहेच. डोक्यामध्ये डॅन्ड्रफ वगैरे होणं, तर त्याच्यासाठी सुद्धा आपल्याकडं आयुर्वेदिक केस शॅम्पू आहे आणि 18 हर्ब्स हेअर ऑइल, ते डोक्याच्या केसासाठी खूप जबरदस्त आहे. 18 प्रकारच्या वनस्पत्या त्याच्यामध्ये सुद्धा हेअर ऑइल मध्ये आहेत, ते सुद्धा अवेलेबल नाही आपल्याला. मागणीची एवढी आहे की प्रोडक्ट अवेलेबलच होत नाही. तर आपण सो निगेटिव्ह व्हायचं नाही, आपण त्याच्यावरती मात करून पुढे जायचं. केस शॅम्पू आहे आणि हेअर ऑइल आहे, खूप जबरदस्त. केस मजबूत होतात, त्याच्यानंतर डॅन्ड्रफ वगैरे होत नाही. टक्कल असेल तर बरेचसे व्यक्तीला केस सुद्धा येऊ लागलेले आहेत त्याच्यामुळे. फक्त लोक अभाव करतात, रेग्युलरली वापरतात. रेग्युलरली जर वापरतात तर 100% तो सुद्धा केस येण्याचा सुद्धा रिझल्ट आपल्याकडे बरेचसे आहेत, बरोबर. त्याच्यानंतर आहे रियाज फॉर्म फेस वॉश. तर बघा आता प्रवासात वगैरे सोप वगैरे घेऊन जाणं करणं थोडस अवघड वाटतं, तर रियाज फॉर्म फेस वॉश आपण प्रवासात वगैरे यूज करू शकतो. खूप जबरदस्त आहे. झोप वगैरे येत असेल तर आपण चेहरा धुतला त्यांनी तर 100% तुम्हाला फ्रेश वाटेल. त्याच्यानंतर आहे रियांश नोनी टूथपेस्ट, हे सुद्धा अवेलेबल नाही. कॅन्सर पीडित पेशंट असेल, तोंडाचा वगैरे कॅन्सर असेल, खास त्या व्यक्तीला तर आवर्जून तुम्ही नोनी पेस्ट वापरायला द्या. रिझल्ट टेबल आहे, खूप जबरदस्त आहे. आपल्या नोनी पेस्टनं तोंड जरी धुतला तरी 4-4 तास झोप लागत नाही, एवढं जबरदस्त आहे रियांश नोनी टूथपेस्ट. आपल्याकडे अजून एक आहे पेस्ट, हर्बल पेस्ट, ते डेली यूज साठी ते सुद्धा खूप जबरदस्त आहे. दाताची कीड असेल, दात किडलेले असतील, दात दुखत असतील, दाढा दुखत असतील, तिखट लागू देत नसेल, हे जे काही तोंडातले जेवढे काही प्रॉब्लेम आहे ते दोन्ही पेस्ट यूज केल्यानं क्लिअर होतात, जास्तीत जास्त नोनी पेस्ट. ओके. त्याच्यानंतर आपल्याकडं 2 परफ्यूम सुद्धा आहेत,
वुमेन आणि मेन म्हणजे लेडीज साठी सुद्धा आहे आणि जेंट्स साठी सुद्धा आहे. लेडीज साठी आहे पिंक जॅगवार, खूप जबरदस्त. जेंट्स साठी आहे ब्लॅक जॅगवार, हे सुद्धा खूप जबरदस्त आहे. दोन्ही परफ्यूम जबरदस्त आहेत, महाग आहेत पण आयुर्वेदिक आहेत. त्याच्यानंतर बॉडी स्प्रे वगैरे मारल्याच्या नंतर लहान 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 बघा रामोळे वगैरे आल्यासारखं होतं बॉडीवर किंवा चरचरत, असं कुठलंही होत नाही. खूप जबरदस्त आहेत, त्याचा सुद्धा यूज करत चला. त्याच्यानंतर जसं जसं अमृत ज्यूस आहे त्याच पद्धतीचं, जसं माणसाला कुठल्याही प्रकारचा आजार होऊ नये यासाठी CMD सरांनी अमृत ज्यूस काढलं, तसं आपली काळी आई, आपली जमीन केमिकल आणि रासायनिक फवारण्यापासून निरोगी राहावी आणि तिथून निरोगी धान्य उगवल्याच्या नंतर पुढं माणसं सुद्धा निरोगी राहावीत. त्याच्यासाठी खूप जबरदस्त असं प्रोडक्ट आहे, जसं अमृत ज्यूस आहे तसं रियांश ॲग्री जॅकपॉट एवढं जबरदस्त आहे, एवढं जबरदस्त आहे. तुम्हाला कोणालाही त्याचा अनुभव नसेल, आपल्या टीम मध्ये उदगीर टीम मध्ये आणि सतीश काळे सर आणि नामदेव शेळके सर त्या दोन्ही व्यक्तींना दिलं होतं. दोन्ही व्यक्तीने 100% त्याचा रिझल्ट घेतलाय. खूप जबरदस्त आहे रियांश ॲग्री जॅकपॉट शेतीसाठी, जेणेकरून शेती जर सेंद्रिय पद्धतीत झाली तर 100% माणसाचं आरोग्य सुद्धा निरोगी राहतं, आहे की नाही. तर अशा पद्धतीचं आजचं आपलं छोटासा टॉपिक, छोटीशी मीटिंग माझ्याकडून संपली असं जाहीर करतो. तुमचे काय